हॅलो अँड वेलकम टू एस एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्हिल तसंच ओव्हिलबद्दल पण डिस्कशन करणार आहोत. विथ दिस मेगास्पोरोजिनेसिस काय असतं, परत कसा फिमेल गॅमेट फॉर्म होतो, जसा मेल गॅमेट आपण बघितला होता त्याचप्रमाणे आपण पॉलिनेशन काय असतं आणि सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन काय असतं, ज्याच्यामध्ये ऑटोगॅमी, झिनोगॅमी किंवा आपण गिटोनोगॅमी म्हणतो, हे भाग नेमके काय असतात, त्या सगळ्या टॉपिक्सला आज आपल्याला ह्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. तर अशा लेक्चरमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे की जो मेल गॅमेट आपण म्हणत होतो, म्हणजे जेव्हा आपण मागचं लेक्चर बघितलं त्या लेक्चरमध्ये आपल्याला माहिती आहे की एक पोलेन ग्रेन असायची, ज्या पोलेन ग्रेनमध्ये 2 सेल बनायच्या. एक असायची व्हेजिटेटिव्ह सेल आणि दुसरी असायची आपली जनरेटिव्ह सेल. आणि अशा व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेलमध्ये जी दुसरी सेल होती, म्हणजे पोलेन ग्रेनच्या मध्ये 2 सेल फॉर्म व्हायच्या. एक असायची व्हेजिटेटिव्ह सेल, दुसरी असायची जनरेटिव्ह सेल. आणि ही जी जनरेटिव्ह सेल तुम्हाला दिसते, या जनरेटिव्ह सेलचं नंतर डिव्हिजन व्हायला लागायचं, न्यूक्लिअर डिव्हिजन व्हायचं. आणि मग जेव्हा ही न्यूक्लिअर डिव्हिजनची म्हणजे ही जी जनरेटिव्ह सेल जी फ्लोट करते व्हेजिटेटिव्ह सेलच्या त्या सायटोप्लाझममध्ये, ज्यावेळेस त्याच्यामध्ये डिव्हिजन व्हायचं, असे डिव्हिजन होऊन इथे 2 मेल गॅमेट फॉर्म व्हायचे. ह्याच्यामध्ये अजून एक भाग होता, त्याला जो जर्म स्पोर आपण म्हणतो. हा जो भाग तुम्हाला इथे दिसतोय, हा पोर्शन आहे जर्म स्पोरचा पोर्शन. या जर्म स्पोरच्या पोर्शनमध्ये एक पोलेन ट्यूब फॉर्म व्हायची आणि थ्रू दॅट पोलेन ट्यूब हे जे मेल गॅमेट असायचे ते बाहेर निघायचे. ठीक आहे. तर हा पूर्ण जो प्रोसेस होती ही मेल गॅमेट फॉर्मेशनची, ही पहिले तुम्ही हे लक्षात ठेवा की पोलेन ग्रेन हा मेल गॅमेट नाही आहे. पोलेन ग्रेनच्या मध्ये मेल गॅमेट असतात. ठीक आहे. जो मेल गॅमेट आपण म्हणतोय, जो मेल गॅमेट पुढे फर्टिलायझेशनसाठी लागणार आहे, तो मेल गॅमेट कुठे असतो? पोलेन ग्रेनच्या इनसाइडमध्ये फॉर्म होतो. ठीक आहे. मग डिव्हिजनने जो पोलेन ग्रेन त्याच्यामध्ये फॉर्म होताना आपल्याला दिसतो. तर आज आपण बेसिक डिस्कशन कशावरती करणार आहोत की स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्हिल. इथे तुम्हाला ॲनाट्रोपस शब्दाचा थोडासा अर्थ सांगतो. इथे जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला इथे बरेचसे टाईप्स ऑफ प्लांट्स आहेत, म्हणजे ओव्हरीचे टाईप्स असतात, टाईप ऑफ ओव्हरी असतात. प्लांट्स, वेगवेगळ्या प्लांट्समध्ये वेगवेगळ्या टाईपच्या ओव्हरी आपल्याला दिसायला भेटतात. हा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय ना इथे, याला मायक्रोपायलार एंड म्हणतात. हा पोर्शन आहे मायक्रोपायलार एंडचा, हा पोर्शन मायक्रोपायलार एंडचा, हा पोर्शन मायक्रोपायलार एंडचा आहे. हे जेवढे पोर्शन तुम्हाला इथे दिसत आहेत हे सगळे पोर्शन आहेत मायक्रोपायलार एंडचे. तर आपण ज्याच्यावरती डिस्कशन करतोय, जे मोस्ट ऑफ द म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये जे प्लांट्सच्या टाईपच्या ओव्हरी अवेलेबल असतात, त्या प्लांट टाईपच्या ओव्हरीला म्हटलं जातं ॲनाट्रोपस ओव्हरी. ठीक आहे. ॲनाट्रोपस ओव्हिल म्हटलं जातं, कारण याचा जो मायक्रोपायलार एंड असतो ना, तो खाली असतो डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये. आणि बाकीचा जर तुम्ही ऑर्थोट्रॉपस बघितला तर ह्याचा जो मायक्रोपायलार एंड आहे तो वरती असतो. ठीक आहे. असे बरेचसे टाईप्स आपल्याला इथे दिसतात, जे प्लांटच्या ओव्हरीचे जे टाईप्स असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिरेक्शनला यांचं मायक्रोपायलार एंड आपल्याला दिसायला भेटतं. आणि आपल्याकडे जो आहे, आपण ज्याच्यावरती डिस्कशन करतोय, तो आपला ॲनाट्रोपस ओव्हरी आहे. ठीक आहे. ॲनाट्रोपस ओव्हिल आहे. ओव्हिलच्या मध्ये ओव्हरी असते. ठीक आहे. इथे जर तुम्ही हे प्लांट बघितलं, हे जे फ्लावर आपण बघतोय, ज्या फ्लावरबद्दल आपण डिस्कशन करतोय, या फ्लावरमध्ये तुम्हाला समजेल की इथे जेवढे कुठलेही तुम्हाला भाग दिसत आहेत, ठीक आहे, तर इथे जी ओव्हरी तुम्हाला दिसेल ही ॲनाट्रोपस ओव्हिल आहे. ठीक आहे. प्लांटमध्ये म्हणजे ह्या फ्लावरमध्ये जी ओव्हरी फॉर्म होताना तुम्हाला दिसेल तर ही ॲनाट्रोपस आहे. ठीक आहे. तर ह्याच ओव्हरीबद्दल आणि ह्याच ओव्हरीच्या स्ट्रक्चरबद्दल आपल्याला आजच्या ह्या लेक्चरमध्ये डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे. तर हा पूर्ण भाग आपल्याला माहिती आहे. इथे असणारा हा पण भाग बघा, हा रेड कलरचा पोर्शन इथे जो दिसतोय तो प्लेसेंटाचा पोर्शन आहे. ठीक आहे ना, नाळ त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. हा प्लेसेंटाचा भाग आहे. फ्युनिकल्सचा भाग तुम्हाला इथे दिसेल. ठीक आहे. आपण त्याला पूर्ण बघू की काय एक्झॅक्टली याच्यामध्ये असतं. ठीक आहे ना. म्हणजे ईच ओव्हरी डेव्हलप इनसाइड द ओव्हरी. ठीक आहे ना. म्हणजे प्रत्येक ओव्हिल जो आहे ना, ठीक आहे, आपण ज्याच्याबद्दल डिस्कशन करतोय ओव्हिलबद्दल, हा ओव्हिल ओव्हरीच्या मध्ये डेव्हलप होतो. ठीक आहे. कशामध्ये? ओव्हरीच्या मध्ये. हा जो दिसतोय तुम्हाला, हा ओव्हिलचा भाग इथे मध्ये आहे. आणि ही जो हा पूर्ण पोर्शन दिसतोय हा ओव्हरीचा पोर्शन आहे. एवढा पूर्ण पोर्शन आहे ओव्हरीचा. आणि ह्या ओव्हरीच्या मध्ये ओव्हिल डेव्हलप होतो.
ओके, फिमेल गॅमेट त्याला आपण म्हणतो ना. मग हा जो प्रत्येक ओव्हिल जो आहे डेव्हलप इनसाइड द ओव्हरी अँड अटॅच टू द प्लेसेंटा, ओके, बाय द स्टॅक ऑफ द, ज्याला फ्युनिकल म्हटलं जातं. ठीक आहे, काय म्हटलं जातं? फ्युनिकल. म्हणजे हा जो पोर्शन दिसतोय, जी डेव्हलप होताना तुम्हाला दिसेल, तर इथे बघा हा प्लेसेंटाला कनेक्ट आहे आणि ही जी भाग आहे जो प्लेसेंटाला कनेक्ट करतो त्याला फ्युनिकल म्हटलं जातं. इथे जर तुम्ही ह्या पोर्शनला बघितलं नीट तर तुम्हाला इथे समजेल की इथे असणारा हा पोर्शन बघा जरा. हा पोर्शन आहे फ्युनिकलचा पोर्शन. ओके, आणि फ्युनिकल नंतर इथे हा जो भाग आहे तो प्लेसेंटाला कनेक्ट आहे. तुम्ही म्हणतात ना की आता हे काम काय प्लेसेंटाचं? बघा, ही मेन बॉडी आहे फ्लॉवरची आणि प्लांटची. प्लांट जो फ्लॉवर आहे त्याची मेन बॉडी आहे, कारण ओव्हरीला काहीतरी अन्नाची गरज पडेल. जर तिला ग्रो करायचं आहे, तिला जर मोठं व्हायचं असेल, वाढायचं असेल, तर तिला काहीतरी अन्नाची गरज पडेल, फूड लागेल. तर फूड रिक्वायरमेंट ही प्लेसेंटा त्याला पुरवते थ्रू द फ्युनिकल्स. ही फ्युनिकल जी आहे, ही फ्युनिकल थ्रू प्लेसेंटाला कनेक्ट असताना ही ह्याला अन्न पुरवते. ठीक आहे ना. जसं लहान बाळाच्या पोटावरती जशी नाळ येते तशी नाळ ही आपण त्याला म्हणतो. ह्याला आपण नाळच म्हटलं जातं. ठीक आहे, प्लेसेंटाचा जो भाग आहे जो अन्न पुरवण्याचं काम करतो. ठीक आहे ना. म्हणून ही ॲम्बिलिकल कॉर्ड म्हटले जातात तिथे. ठीक आहे, ॲम्बिलिकल कॉर्ड ही लहान बाळांमध्ये असते. ठीक आहे, जे लहान एम्ब्रिओ असतात, छोटे छोटे जे बाळ येतात त्यांना हे एम्ब्रिओ जे ॲम्बिलिकल कॉर्ड कनेक्ट असते, तशीच ॲम्बिलिकल कॉर्डसारखं हे फंक्शन करतं. हे अन्न प्रोव्हाइड करण्याचं काम करतं प्लेसेंटा त्याला. ठीक आहे ना. दॅट इज द प्लेस ऑफ अटॅच ऑफ द फ्युनिकल विथ द मेन बॉडी ऑफ द ओव्हली, त्याला म्हटलं तर हायलम. ठीक आहे, हा जो पोर्शन तुम्ही इथे बघतायत तर इथे मेन बॉडी थ्रू जो म्हटला जातो ना, तरी जो प्लेस आहे अटॅचमेंट ऑफ अ फ्युनिकल विथ द मेन बॉडी ऑफ ओव्हिल. ठीक आहे ना. मेन बॉडी जो आहे ओव्हिलची ज्याला कनेक्ट आहे त्याला हायलम म्हटलं जातं. इथे तुम्हाला दिसेल हा जो भाग आहे हा हायलमचा भाग आहे बघा इथे. इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या ओव्हरीमध्ये हा फ्युनिकल आहे, ही प्लेसेंटा आहे. ठीक आहे, हा प्लेसेंटाचा भाग मी तुम्हाला जो इथे दाखवला त्याच्यामधून ही मेन बॉडी इथे कनेक्ट आहे, हा हायलमचा भाग आहे. ठीक आहे ना. हा हायलम आहे इथे तुम्हाला जो दिसतोय तो. सो दॅट इज जो प्लेस आहे ऑफ अटॅचमेंट ऑफ फ्युनिकल. ठीक आहे, कुठच्याची अटॅचमेंट आहे? फ्युनिकलची विथ द मेन बॉडी ऑफ द ओव्हिल. ठीक आहे, ओव्हिलची मेन बॉडी, ही जी ओव्हिल आहे आपली, या ओव्हिलची मेन बॉडी दिसते तुम्हाला, ही ओव्हिलची मेन बॉडी आहे. आणि इथे जो पोर्शन आहे आपला, हा जो पोर्शन आपण म्हणतोय, हा पोर्शन जो आहे तो पोर्शन आहे आपला हायलमचा पोर्शन. त्या पोर्शनला ही अटॅच असते. आणि आपण बोलतोय अँजिओस्पर्मबद्दल. अँजिओस्पर्म म्हणजे हे असे प्लांट्स असतात, टाईप्स ऑफ प्लांट्स आपण त्यांना म्हणतो. मोस्ट ऑफ द कॉमन टाईप ऑफ ओव्हरी इज अन ॲनाट्रॉपस ओव्हरी. म्हणजे हे जे तुम्हाला मी प्रकार दाखवले हे सगळे प्रकार हे टाईप्स ऑफ ओव्हरीचे प्रकार आहेत. आणि ते अँजिओस्पर्म जे असतात, जे अँजिओस्पर्मी प्लांट्स असतात, फ्लॉवर जे असतात, त्यांच्यामध्ये ॲनाट्रॉपस ओव्हरी आपल्याला सगळ्यात जास्त पद्धतीने सापडते. म्हणजेच हिची जी ओव्हरीची जी मायक्रोपायलर एंड आहे ना, हा मायक्रोपायलर एंड आपण म्हणतो याच्यामध्ये. हा दिसतोय तुम्हाला, हा मायक्रोपायलर एंड आहे. ही डायग्राम आपल्याला क्लिअर करते ही मायक्रोपायलर एंड. तर अँजिओस्पर्म्समध्ये असा जो मायक्रोपायलर एंड आहे ह्याच्यामध्ये तो डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये असतो. डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये हा प्रेझेंट असतो. ॲडजस्टंट टू द फ्युनिकल, म्हणजे ही जी फ्युनिकल तुम्हाला इथे दिसते, तर तुम्ही नीट बघितलं तर हा फ्युनिकल आहे, बरोबर. हा फ्युनिकलचा पोर्शन आणि एक्झॅक्टली त्याच्या बाजूलाच तुम्हाला हा जो पोर्शन दिसतोय तो मायक्रोपायलर एंडचा पोर्शन तुम्हाला दिसेल. अशा बऱ्याचशा टाईपच्या प्लांट्समध्ये म्हणजे स्पर्मिक जे प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये बेसिकली आपल्याला ॲनाट्रॉपस ओव्हरीच दिसते, ओव्हिलच दिसायला भेटतो. कारण त्याचा मायक्रोपायलर एंड कुठे असतो? खाली असतो. मग इथे बघा, ही जी ट्यूब तुम्हाला दिसते इथे येताना, कारण इथून आपले पोलेन ग्रेन्समध्ये एंटर करतात ओव्हरीमध्ये. जर हा भाग ह्या पद्धतीने येतो. काही प्लांट्स तुम्ही बघितली असतील की डायरेक्ट सरळ याचा हा जो ही जी ट्यूब असते पोलेन ट्यूब, ही डायरेक्ट हिची अशी सरळ असते आणि मग ओव्हरी डायरेक्ट अशी बनलेली असते याची. ठीक आहे, बरेचसे प्लांट्स तुम्ही बघितले असतील त्यांच्यामध्ये डायरेक्टली अशी ओव्हरी कनेक्ट असते. असे बऱ्याचशा ओव्हिल्स यांच्यामध्ये येतात. ठीक आहे ना. तर हा एक भाग आहे ज्याच्याबद्दल आपण डिस्कशन करतोय तो अँजिओस्पर्म, म्हणजे एक असं ॲनाट्रॉपस ओव्हिल आहे. ओके, कशाबद्दल डिस्कशन करतोय आपण? ॲनाट्रॉपस ओव्हिलबद्दल याच्यामध्ये डिस्कशन करतोय. ठीक आहे ना. मग अशा भागांमध्ये असे भाग ज्याच्यामध्ये आपल्याला ओव्हरीचा भाग दिसतोय. ठीक आहे, बेसिकशी गोष्ट आहे. याच्यामध्ये काही गोष्टी असतात. इथे बघा, हा जो पोर्शन आहे हा पोर्शन आहे चलाजाचा पोर्शन.
म्हणजे मायक्रोपायलार एंडच्या एक्झॅक्टली अपोजिट. ओके, मायक्रोपायलार एंडचा जो एक्झॅक्टली पोर्शन दिसतोय हा मायक्रोपायलार एंडचा पोर्शन, आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटचा जो भाग आहे त्याला म्हटलं आता चलाजा. ओके ना. आणि ह्या चलाजाच्या एक्झॅक्टली मध्ये तुम्हाला दिसेल हा जो पोर्शन आहे ही एम्ब्रियॉनिक सॅक आहे, म्हणजे गर्भपिशवी ज्याला म्हणतो आपण, ती गर्भाची पिशवी आहे. ह्या गर्भपिशवीमध्येच नंतर एम्ब्रिओ डेव्हलप व्हायला लागतो, म्हणजे नवीन सीड जी बनेल ना प्लांटची, ठीक आहे ना, म्हणजे नवीन प्लांट बनवण्यासाठी जी सीड बनवावी लागेल तर ती सीड जी आहे, जी डेव्हलपमेंट होईल ती ह्याच भागामध्ये होईल, ह्या ठिकाणीच होईल. बरोबर. इथे अजून गोष्टी आहेत. हा जो तुम्हाला दिसतो ह्याला म्हटलं आता सेकंडरी न्यूक्लियस. ओके. आणि इथे हे जे वरचे भाग दिसतात तुम्हाला याला म्हटलं आता अँटीपोडल्स. हा अँटीपोडल्स आहेत, यांना अँटीपोडल्स म्हटलं जातं. इथे आहे ही सिनर्जाइड, हिला म्हटलं आता सिनर्जाइड. ही जी दिसते हा जो भाग तुम्हाला दिसतोय हा सिनर्जाइडचा पोर्शन आहे, हा सिनर्जाइड आहे आपला. ओके. आणि इथे हा दिसेल तुम्हाला एग, इथे एग आहे. इथे न्यूक्लिओलस आहेत, ठीक आहे, हा न्यूक्लिओलस आहे. इथे दोन भाग आहेत बघा, एक आहे आउटर इंटिगमेंट, ही आउटर इंटिगमेंट आहे, आणि त्याच्या एक्झॅक्टली बाजूला ही जी आहे तिला इनर इंटिगमेंट म्हणतात. आणि त्याच्या दोघांच्या भागांमध्ये हा पोर्शन जो दिसतोय तो हायलमचा पोर्शन तुम्हाला दिसेल. आणि मग खाली येतो आपला दॅट इज फ्युनिकल, आणि फ्युनिकल नंतर येतो प्लेसेंटाचा भाग. ठीक आहे ना. मग ह्याचं स्ट्रक्चर आपण इथे बघतोय, हे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये. मग बघा, द द ओ विल कन्सिस्ट ऑफ द सेंट्रल प्लेसेंटा, दॅट इज जी ओव्हरी आहे आपली, प्लेसेंटा म्हणण्यापेक्षा प्लेसेंटा बोललो मी, दॅट इज जी जो ओव्हिल आहे, ठीक आहे, कन्सिस्ट ऑफ द सेंट्रल पॅरेंकायमॅटस टिश्यूने फॉर्म झालेला असतो. ठीक आहे ना. मग हा जो सेंट्रल पॅरेंकायमॅटस टिश्यू आहे दॅट इज द न्यूक्लिओलस जो आहे, आपण जो म्हणतो ना न्यूक्लिओलस, हा भाग बघा. ठीक आहे. विच इज सराउंडेड, युजली दोन प्रोटेक्टिंग कव्हरिंग याला लावलेले असतात. ओके, दोन प्रोटेक्टिंग कव्हरिंग कोणत्या, दॅट इज ज्याला इंटिगमेंट म्हणतात. दोन प्रोटेक्टिंग कव्हरिंग, एक असते आउटर इंटिगमेंट, दुसरी असते इनर इंटिगमेंट. ठीक आहे ना. दोन पोर्शन जे आहेत, एक पोर्शन जो आहे हा इनर आणि दुसरा आहे आउटर इंटिगमेंट, हा न्यूक्लिओलस. आणि ह्याच्यामध्येच आपण जे म्हणतोय ना दॅट इज द ओव्हिल, जी ओव्हिल आहे ती कशाने बनली असते, दॅट इज द सेंट्रल पेरेंकायमॅटस टिश्यूने. आपण पेरेंकायमॅटस टिश्यू पण आपण मागच्या लेक्चर्समध्ये डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे ना. मग इथे बघा पुढे एक नॅरो ओपनिंग आहे ॲपेक्स ऑफ द ओव्हिल, त्याला म्हटलं आता मायक्रोपाईल, म्हणजे हा जो दिसतो हा ओपनिंगचा भाग. जर तुम्ही ह्या ओपनिंगच्या भागामध्ये बघितलं तर हा पोर्शन तुम्हाला इथे दिसेल मायक्रोपायलर एंडचा. ठीक आहे. इथे पण जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुम्हाला इथे समजेल हा ओपनिंगचा भाग बघा इथे. तर हा मायक्रोपायलर एंडचा ओपनिंगचा भाग आहे. छोटीशी ओपनिंग जी आहे त्याला आपण मायक्रोपायलर एंड म्हणतो, दॅट इज मायक्रोपाईल म्हटलं जातं. ठीक आहे ना. चलाजाचा पोर्शन मी तुम्हाला दाखवला, हा चलाजाचा पोर्शन आहे जो एक्झॅक्टली अपोजिट असतो मायक्रोपायलर एंडच्या. ठीक आहे ना. आणि एम्ब्रियॉनिक सॅक म्हणजे फिमेल गॅमेटोफाईट, हा फिमेल गॅमेटोफाईट आहे. हा जो दिसतोय ही एम्ब्रियॉनिक सॅक आहे ज्याच्यामध्ये एम्ब्रिओ डेव्हलप होतो. अशा एम्ब्रियॉनिक सॅकमध्ये जो फिमेल गॅमेटोफाईट आहे इज द ओव्हिल मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर असतं एम्बेडेड इन द न्यूक्लिओलस. ठीक आहे ना. म्हणजे जो न्यूक्लिओलस तुम्हाला दिसतोय ह्या न्यूक्लिओलसमध्ये ही एम्ब्रियॉनिक सॅकमध्ये ठेवलेली आहे. बरोबर. तर ही पूर्ण जो भाग आपण डिस्कस करतोय हा पूर्ण भाग आहे ओव्हरीचा भाग. ठीक आहे. याला ओव्हिल म्हटलं जातं. आणि ओव्हिलच्या मध्ये ओव्हरी असते, म्हणजे ओव्हरीच्या मध्ये ओव्हिल असतो. ठीक आहे ना. जसं आपण इथे बोललो, हा दिसतोय तुम्हाला पोर्शन, हा ओव्हिल आहे जो मधला पोर्शन आपण बोलतोय. आणि त्याच्यानंतर हा एवढा पोर्शन जो आहे त्या पोर्शनबद्दल आपण डिस्कशन करतोय विच इज नथिंग बट अ ओव्हरी. ठीक आहे ना. ओव्हिल अँड ओव्हरी. ठीक आहे ना. मग हा पोर्शन आपल्याकडे इथे येऊन जातो. ह्याच्यानंतर मग हे तर पूर्ण स्ट्रक्चर आहे, तुम्ही नीट अभ्यासून घेतलं याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आपण इथे बघितल्या. ठीक आहे ना. बरोबर. नीट बघून घ्या. चलाजाचा पोर्शन आहे, अँटीपोडल्स आहेत, सेकंडरी न्यूक्लियस आहे, याच्यामध्ये एम्ब्रियॉनिक सॅक आहे, सिनर्जाइड, एक तुम्हाला इथे दिसले आउटर इंटिगमेंट, इनर इंटिगमेंट जे प्रोटेक्टिंग कव्हरी आहेत, हायलम आहे, फ्युनिकल्स आहे, प्लेसेंटा आहे याच्यामध्ये. आणि हा भाग येतो मायक्रोपायलर एंडचा. न्यूक्लिओलस तुम्हाला इथे बघितलं, न्यूक्लिओलसमध्ये काय एम्ब्रियॉनिक सॅक तुम्हाला इथे दिसते. ठीक आहे ना. मग इथे बघा जो मेगास्पोरोजिनेसिसचा पोर्शन येतो, म्हणजे एक भाग इथे जर तुम्ही नीट ही डायग्राम ऑब्झर्व केली तर मेगास्पोरोजिनेसिसमध्ये एक मदर सेल असते जी डिप्लॉइड असते. डिप्लॉइड अँड हेप्लॉइड पण आपण चांगलं मागच्या लेक्चर्समध्ये डिस्कशन करून घेतलेलं आहे. ठीक आहे ना. मग बघा जी मेगास्पोरोजिनेसिसची प्रोसेस आहे, ज्या मेगास्पोरोजिनेसिसबद्दल आपण डिस्कशन करतोय, ही प्रोसेस फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर फ्रॉम अ डिप्लॉइड. ठीक आहे ना. मेगास्पोरोजिनेसिसमध्ये काय होतं की डिप्लॉइडपासून हॅप्लॉइड मेगास्पोर फॉर्म होतात, आणि दॅट इज
मेगास्पोर मदर सेल म्हटलं जातं, MMC, मेगास्पोर मदर सेल. तर डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेलपासून एक हॅप्लॉइड मेगास्पोर फॉर्म होतो, दॅट इज मेगास्पोरोजेनेसिस म्हटलं जातं त्याला. आणि असा जो स्पोर मदर सेल आहे, MMC ज्याला आपण म्हणतोय, दॅट इज डिस्टिंग्विश इन द न्यूक्लिओलस. कशामध्ये डिस्टिंग्विश होते, कशामध्ये भाग होतात त्याचे, दॅट इज न्यूक्लिओलसमध्ये भाग होतात. अँड मोर ऑर लेस इन द सेंट्रल बट द टुवर्ड्स द मायक्रोपायलार ओव्हिल. म्हणजे कुठे जाते ही, जो मायक्रोपायलार एंड आहे ना त्याच्याकडे येतात हे सहसा भागांमध्ये, इथे यायला लागतात हे, ह्या भागांमध्ये येतात हे. ठीक आहे. तर मग आपण एक्झॅक्टली डिस्कशन करू की फिमेल गॅमेटोफाईट कसा डेव्हलप होतो, याच्यामध्ये नेमकं काय होतं. जर तुम्ही नीट इथे ऑब्झर्व केली तर डायग्राम तुम्हाला समजेल. मेयोसिसच्या प्रोसेसने, ठीक आहे ना, एक जो डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल होती तिचा हॅप्लॉइड मेगास्पोर फॉर्म झाला. याच्यामध्ये 4 सेल फॉर्म झालेले आहेत बघा, कारण मायोसिसमध्ये किती सेल फॉर्म होतील, 4 फॉर्म झालेले आहेत. मग नंतर ह्या ज्या 4 सेल आहेत, म्हणजे जो हॅप्लॉइड मेगास्पोर आहे त्याच्यामधल्या ज्या 3 आहेत वरच्या तिघं, ह्या वरच्या तिघं डिजनरेट होतात. म्हणजे याच्यामध्ये नरिशमेंट यायला लागतं आणि वरच्या ज्या आहेत त्या ॲबॉर्ट होऊन जातात. ॲबॉर्शन ज्याला म्हटलं जातं, ह्या डेड होऊन जातात या सेल. त्याच्यामध्ये फक्त एकच राहून जाते, एकच सेल असते. आणि अशी जी एक सेल आपण म्हणतोय दॅट इज मेगास्पोर, और त्याला म्हटलं तर एम्ब्रियॉनिक सॅक जी बनायला लागते. ठीक आहे ना, हॅप्लॉइड सेलची एम्ब्रियॉनिक सॅक बनते. आणि मग नंतर याच्यामध्ये 3 मायटॉटिक डिव्हिजन होतात. मायटॉसिसच्या 3 प्रोसेस होतात. आणि तिघं प्रोसेसमध्ये बघा, एकाचे जर तुम्ही बघितले तर न्यूक्लियसमध्ये इथे 2 झाले, 2चे 4 झालेले आहेत. आणि नंतर त्या 4 पैकी जे 2 आहेत ना, एक वरती चालला गेला चला ज्याच्याकडे, दुसरा तुमचा मायक्रोपायलार एंडकडे आला. ठीक आहे. आणि जे 2 न्यूक्लियस होते ना मधले, ठीक आहे, जे 2 पोलर न्यूक्लियस होते हे मधले, यांचं फ्युजन झालं. हे फ्युजन होऊन इथे बनले. ठीक आहे ना. आणि मग त्यांच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे जे डिव्हिजनने आलेले 3 अँटीपोडल सेल फॉर्म झाल्या. या किती आहेत बघा, या 3 अँटीपोडल सेल आहेत. जे अँटीपोड्स आपण वरती बघितले होते यांच्यामध्ये, आपण जे तुम्हाला मी दाखवत होतो, हा जो अँटीपोडल भाग आहे बघा, हा आहे अँटीपोडल्स आहेत. तर किती आहेत अशा 3 अँटीपोडल्स तुम्हाला इथे दिसतील. हे जे बनलेले आहेत इथे 3 अँटीपोडल सेल्स इथे फॉर्म झालेले आहेत. आणि 2 पोलर न्यूक्लियस आहेत, हे दिसत आहेत मधल्या भागामध्ये न्यूक्लियस आहेत. ठीक आहे. आणि याच्यामध्ये पण बघा की 2 सिनर्जिड्स आहेत, आजूबाजूच्या दोघं सिनर्जिड्स आहेत. आणि मधला जो सेल दिसतोय, ही मधली जी आहे ही फिमेल गॅमेट आहे, एग त्याला म्हटलं जातं. हा फिमेल गॅमेट आहे एगचा, बरोबर. मग याच्यानंतर इथं पूर्ण एम्ब्रियॉनिक सॅक आहे, न्यूक्लियर फ्युजन झालं त्याच्यानंतर. मग इथे बघा, हा जो वरचा पोर्शन तुम्हाला दिसतोय ही मॅच्युअर एम्ब्रियॉनिक सॅक आहे. ही जी दिसते तुम्हाला ही काय, हे मॅच्युअर झालेली एम्ब्रियॉनिक सॅक आहे, कारण ही आता फर्टिलायझेशनसाठी रेडी आहे. ठीक आहे. जो फिमेल गॅमेटोफाईट आपण त्याला म्हणतो, जस्ट बिफॉर द फर्टिलायझेशन, म्हणजे फर्टिलायझेशनची आधीची, आता ही फर्टिलायझेशनसाठी रेडी आहे ही सॅक. ठीक आहे. सो 7 न्यूक्लियस, ठीक आहे ना, 7 न्यूक्लियस आहे प्रेझेंट. ठीक आहे. 6 आर हॅप्लॉइड, 1 एक जो असतो तो डिप्लॉइड असतो. म्हणजे याच्यामध्ये किती न्यूक्लियस असतात, टोटल 7 न्यूक्लियस आहे. त्या 7 न्यूक्लियसपैकी जे 6 आहेत ते हॅप्लॉइड आहेत आणि एक डिप्लॉइड आहे. ठीक आहे. एक काय तुमचा इथे डिप्लॉइड तुम्हाला दिसतील, बरोबर. हे 3 3 आणि 3 6 आणि हा झाला 7. तर ह्या 7 पैकी, ठीक आहे, टोटल जे आहेत किती बनलेले तुमचे, जो 6 आहेत हे हॅप्लॉइड आहेत आणि जो एक आहे तो डिप्लॉइड आहे याच्यामध्ये. ठीक आहे ना. मग ह्याच्याचबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे, दॅट इज द डेव्हलपमेंट ऑफ अ फिमेल गॅमेटोफाईट. ठीक आहे. जो मेगास्पोर मदर सेल आहे अंडरगोज द मायोसिस टू फॉर्म अ हॅप्लॉइड सेल फॉर्म होते, दॅट इज मेगास्पोर फॉर्म होतो. काय फॉर्म होतो, मेगास्पोर. नंतर जे अप्पर 3 मेगास्पोर आहेत ॲबॉर्ट होतात, त्यांचं अबॉर्शन केलं तर त्यात सेल डेड होऊन जातात. ठीक आहे. अँड लोवेस्ट वन जी आहे, जी शेवटची आहे, जी खालची आहे, ओके, दॅट इज लोवेस्ट वन टुवर्ड द सेंटर ऑफ द न्यूक्लियसकडे जायला लागते रिमेनिंग फंक्शनसाठी. ठीक आहे ना. म्हणजे ही जी खालची सेल होती ना एक शेवटची, ती खाली यायला लागलेली आहे. ठीक आहे. न्यूक्लिओलसकडे यायला लागते, बरोबर. मग हा जो भाग तुम्हाला इथे दिसतो, जो रिमेनिंग आहे, ती न्यूक्लिओलस रिमेनिंग फंक्शनसाठी जायला लागते. इट ॲक्ट्स ॲज द फर्स्ट सेल ऑफ द फिमेल गॅमेटोफाईट. म्हणजे ती जी पहिली एकच वाचलेली होती ना, जी रिमेन्स होती, जी वाचलेली, बाकी सगळे ॲबॉर्ट झालेले आहेत, त्याच्यापैकी बाकीची जी वाचलेली ॲक्ट्स ॲज द एक पहिला फिमेल गॅमेटोफाईटसारखी ती ॲक्ट करायला लागते.
आणि मग एम्ब्रियॉनिक सॅक डेव्हलप व्हायला लागते, एम्ब्रियॉनिक सॅक बनायला लागते. जनरली एक मेगास्पोर जो असतो दॅट इज 1 मेगास्पोर टोवर्ड द सेंटर इज फंक्शनल मेगास्पोर असतो, ठीक आहे ना. इट इज द फर्स्ट सेल ऑफ द फिमेल गॅमेटोफाईट, हीच आपली फर्स्ट सेल आहे फिमेल गॅमेटोफाईटची. मग बघा, इट अंडरगोज द 3 सक्सेसिव्ह फ्री न्यूक्लिअर मायटॉटिक डिव्हिजन होते, बरोबर आहे. हे 3 मायटॉटिक डिव्हिजन झाल्या बघा इथे, ही दुसरी आहे, ठीक आहे. ही पहिली, ही दुसरी आणि नंतर ही झाली तिसरी. हे 3 मायटॉटिक डिव्हिजन सक्सेसिव्ह मायटॉटिक डिव्हिजन व्हायला लागतात आणि दज द टोटल 8 न्यूक्लियाय फॉर्म होतात, ठीक आहे. 4 ऑफ विच आर लोकेटेड ॲट द ईच पोल, प्रत्येक पोलमध्ये हे जातात, ठीक आहे. टोटल 8 बनतात, त्याच्यापैकी 4 जे आहेत ते वरच्या भागामध्ये चालले जातात, ठीक आहे ना. म्हणजे टोटल 8 न्यूक्लियाय आर फॉर्म, 4 ऑफ विच आर लोकेटेड ॲट ईच पोल, ठीक आहे. प्रत्येक पोलवरती 4 चालले जातात. मग त्याच्यापैकी जो 1 आहे, ठीक आहे ना, दॅट इज 1 न्यूक्लियस फॉर्म, एक न्यूक्लियस जो आहे आपला, ठीक आहे ना, 1 न्यूक्लियस फ्रॉम 1 पोल मायग्रेट टुवर्ड द सेंटर अँड आर कॉल्ड अ पोलर न्यूक्लियस. हे जे दिसतात तुम्हाला, यांना पोलर न्यूक्लियस म्हटलं जातं, 2 पोलर न्यूक्लियस. बाकीचे बघा इथे येऊन गेलेले आहेत ना. मग इथे हे टोटल 4 जरी दिसले आपल्याला, ते टोटल किती आहेत आपले 8 आहेत. 8 पैकी 2 मध्ये राहून गेले, म्हणजे हे 4 मध्ये आहेत आणि जे 4 जे आहेत बाकीचे, ठीक आहे, म्हणजे टोटल 8 पैकी जे आपण म्हणतोय ना, जे 8 आहेत टोटल त्यांच्यापैकी, दॅट इज टोटल 8 न्यूक्लियाय आर फॉर्म, 4 ऑफ विच आर लोकेटेड ॲट ईच पोल, ठीक आहे ना. 4 काय आहेत, दोघं पोल्समध्ये आहेत आणि बाकीचे 4 मध्ये आहेत. ह्या पोल्समध्ये 4 आहेत आणि मध्ये किती आहेत आपले, हे 4 आहेत, म्हणजे 2 आपण त्यांना म्हणतो. मग याच्यानंतर हे जे न्यूक्लियस आहे, 1 न्यूक्लियस फ्रॉम 1 ईच पोल मायग्रेट टुवर्ड द सेंटर अँड कॉल्ड ॲज अन अ पोलर न्यूक्लियस, जे मी तुम्हाला दाखवले ते पोलर न्यूक्लियस आहे. 3 न्यूक्लियस टुवर्ड्स द मायक्रोपायलर अँड कन्स्टिट्यूएंट एग ॲपर्चर, ठीक आहे ना. मग इथे तुम्हाला दिसेल, इथे हा भाग आहे बघा, 2 सिनर्जाइटचे पोल तुम्हाला इथे दिसतील, जे मायक्रोपायलर एंडकडचे आहेत तुमच्याकडे, ठीक आहे ना. सो दॅट इज इट कन्सिस्ट ऑफ द लार्ज सेंट्रल हॅप्लॉइड एग सेल असतो, ठीक आहे. एक जो हॅप्लॉइड एग सेल आपण त्याला म्हणतो, हा दिसतोय तुम्हाला, एग सेल आहे, ही एग सेल आहे मधली, ठीक आहे ना. आणि 2 सिनर्जिड याच्या बाजूला, ठीक आहे, फर्टिलायझेशनसाठी. इट कन्सिस्ट ऑफ द लार्ज सेंट्रल हॅप्लॉइड एग सेल अँड 2 सपोर्टिंग हॅप्लॉइड सिनर्जिड, ठीक आहे ना. एक एग सेल जो मध्ये आहे आणि बाकीच्या दोघं सिनर्जिड्स आहेत. सिनर्जिड शोज द हेअर लाईक अ प्रोजेक्शन कॉल्ड एज अ फिलिफॉर्म म्हणतात त्याला. हेअर लाईक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये दिसतं तुम्हाला, जो फिलिफिम्स म्हटलं जातं, ॲपर्चर म्हटलं जातं, विच गाईड द पोलेन ट्यूब टुवर्ड्स द एग. काय कशाला गाईड करतात ते, पोलेन ट्यूबला गाईड करतात की ते एगकडे जायला पाहिजे, ठीक आहे ना. मग ही जी डेव्हलपमेंट तुम्हाला इथे पूर्ण दिसली, त्याच्यामध्ये हा पूर्ण जो भाग तुम्हाला दिसला, याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की दॅट इज अँटीपोडल सेल जे आहेत आर ग्रुप 2-3 सेल्स प्रेझेंट ॲट द चलाजल एंड, ठीक आहे ना. अँटीपोडल कुठे होत्या, ह्या अँटीपोडल तुम्हाला इथे दिसतील चलाजल एंडकडे होत्या, बरोबर. जसा इथे ही डायग्राम आपल्याला दिसत होती, ही चलाजल एंडकडे अँटीपोडल्स होत्या, ठीक आहे. इथे अँटीपोडलकडे जो भाग आहे तुमच्याकडे, हा आहे चलाजल एंडकडचा पोर्शन. आणि मायक्रोपायलरचा हा जो पोर्शन तुम्हाला इथे दिसतोय, मायक्रोपायलरचा हा सिनर्जिटचा पोर्शन आणि एग सेल मधली आहे एग, आणि बाकीच्या ज्या 2 आहेत त्या आहेत आपल्या दॅट इज सिनर्जिट. ज्या हा जो पोर्शन आहे हा मायक्रोपायलर एंडकडे, म्हणजे इकडनं डायरेक्टली काय येऊन जातील फिमेलसाठी, ह्या फिमेल एगसाठी ज्या मेल गॅमेट फॉर्म झाले होते ना, ते मेल गॅमेट इथून एंटर करतील, ठीक आहे ना. हे सपोर्टिव्ह आहेत इथे मध्ये, ज्यावेळेस ते इथे एंटर करणार त्यावेळेस फर्टिलायझेशन होईल त्याच्यामध्ये. मग बघा, दॅट इज द 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लियस जे आहेत ऑफ अ लार्ज सेंट्रल सेल, ठीक आहे, फ्यूज टू फॉर्म अ डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस. म्हणजे हे मधले जे दोघं होते हे एकमेकांमध्ये फ्युजन करतात आणि एकच न्यूक्लियस इथे बनून जातो, एक लार्ज सेकंडरी न्यूक्लियस याच्यामध्ये फॉर्म होतो, ठीक आहे. इथे तुम्हाला लार्ज सेकंडरी न्यूक्लियस पण दिलेला आहे, हा लार्ज सेकंडरी न्यूक्लियस आहे, हा जो दिसतोय हा सेकंडरी न्यूक्लियस त्याच्यामध्ये बनतो मधल्या भागांमध्ये, ठीक आहे. ज्या दोघं सेल एकत्र येऊन हे फॉर्म करतात, ठीक आहे ना. दिस दॅट इज सेकंडरी न्यूक्लियस फॉर्म झाला, दॅट इज फर्टिलायझेशनसाठी रेडी असतो जस्ट प्रायर टू द फर्टिलायझेशनसाठी. मग दिस 7 सेल्स, ठीक आहे, अँड 8 न्यूक्लिएटेड, ठीक आहे ना, 7 सेल, ठीक आहे. 8वा जो न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आहे इज कॉल्ड ॲन एम्ब्रियॉनिक सॅक. म्हणजे ही जी पूर्ण बनलेली आहे आता, याच्यामध्ये हे 7 जे आहेत आणि हा 8वा,
यांच्यामधून एक काय बनते, एक मॅच्युअर एम्ब्रियॉनिक सॅक बनते, फॉर्म व्हायला लागते. आणि मग अशी एम्ब्रियॉनिक सॅक नंतर काय विच इज रेडी फॉर फर्टिलायझेशनसाठी रेडी होऊन जाते. सो दिस मेथड ऑफ एम्ब्रियो सॅक डेव्हलपमेंट फ्रॉम अ सिंगल मेगास्पोर, ठीक आहे, इज डिस्क्राईब ॲज अन मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट म्हणतात. एकाच पासून जे फॉर्म झालेले आहेत, मोनो म्हणजे एकच, ठीक आहे, वन, एका स्पोरपासून फॉर्म झालेले हे मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट असतं एम्ब्रियॉनिक सॅकचं, ठीक आहे ना. म्हणजे अँजिओस्पर्म असतात, दॅट इज द डेव्हलपमेंट ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट इज द एंडोस्पोरस, म्हणजे दॅट इज विदिन द मेगास्पोरमध्ये याच्यामध्ये असतं, ठीक आहे ना. म्हणजे फिमेल गॅमेटोफाइट आहेत ते कलरलेस असतात, एंडोस्पोरिक असतात अँड इज कन्सल्ड इन द ओव्हिल एन्क्लोजेस, ओव्हरीमध्ये हे असतात, ठीक आहे ना. मग हे तुम्हाला पूर्ण पोर्शन दिसतोय, हा ओव्हरीचा पोर्शन आहे आता, ठीक आहे. मग ह्या ओव्हरीच्या पोर्शनसाठी हा आता ही जी सॅक आहे विच इज मॅच्युअर सॅक आहे, एम्ब्रियॉनिक सॅक विच इज रेडी फॉर फर्टिलायझेशन, बरोबर आहे. मग फर्टिलायझेशन होतं कसं, कारण आपण शिकत आलेलं 9वी-10वीपासून, आणि पहिले पण तुम्हाला सांगितलं की जे पोलेन ग्रेन्स फॉर्म झाले ज्यांच्यामध्ये मेल गॅमेटोफाइट होते, हे मेल गॅमेटोफाइट नंतर थ्रू द पोलेन ट्यूब, बरोबर आहे, हे जे दिसत आहेत तुम्हाला, ही जी पोलेन ट्यूब तुम्हाला इथे दिसते, बरोबर, ही पोलेन ट्यूब फॉर्म झालेली आहे, बरोबर. हे पोलेन ग्रेन्स आहेत, यांच्यामधून मेल गॅमेटोफाइट एंटर करतील, ठीक आहे, थ्रू द पोलेन ट्यूब इन ॲन एग सेलमध्ये एंटर करतील. आणि मग इथे ही एग सेलमध्ये, ही एम्ब्रियॉनिक सॅकमध्ये एक एम्ब्रिओ जनरेट व्हायला लागेल. आणि मग जसा तो एम्ब्रिओ मोठा होईल त्याच्यानंतर मग त्याच्याने एक सीड बनेल, फळ बनेल, फ्रूट बनेल, बरोबर आहे. हे प्लांटसाठी आहे, हे सगळी जी डेव्हलपमेंट जे होते याच्यामध्ये ती कशासाठी आहे, प्लांटमध्ये. मग हे जे पॉलिनेशन आहे, पोलेन ग्रेन्स आहेत हे नॉन मोटाईल असतात, म्हणजे पोलेन ग्रेन तिच्या त्या पोलेन ट्यूबवरती जाऊन बसत नाही, ठीक आहे ना. मग त्यांना कोणीतरी घेऊन जाणारं पाहिजे, पोलेन ग्रेनला अँथरपासून उचलून पोलेन ट्यूबपर्यंत पोहोचवणं, ठीक आहे, स्टिग्मापर्यंत पोहोचवण्यासाठी. म्हणजे हा जो स्टिग्मा तुम्हाला इथे दिसतोय, या स्टिग्मापर्यंत पोहोचवण्यासाठी बघा, ह्या नॉन मोटाईल आहेत, म्हणजे यांना ते स्वतःहून नाही जाणार तिथे, त्यांना पोहोचवण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे इथे पोहोचवण्यासाठी, ठीक आहे. ह्या पूर्ण पोर्शनमध्ये स्टाईलपर्यंत असेल, स्टिग्मापर्यंत पोहोचण्यासाठी कोणीतरी पाहिजे, ठीक आहे ना. जे नॉन मोटाईल असतात, स्वतःहून मूव्ह करत नाही, मग अशा जे पोलेन ग्रेन नॉन मोटाईल्स आहेत, अँजिओस्पर्म्स हॅव इव्हॉल्व्ड द स्ट्रॅटजी टू यूज अबायोटिक एजंट. म्हणजे हे अँजिओस्पर्म प्लांट काय करतात की ज्या पोलेन ग्रेन्स, ज्या नॉन मोटाईल पोलेन ग्रेन्स आहेत त्यांना स्टिग्मापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या अबायोटिक फॅक्टरचा यूज करतात. अबायोटिक फॅक्टर म्हणजे एक तर विंडचा यूज करतील, हवेच्या मदतीने त्याला त्या पोलेन ग्रेन्सला स्टिग्मापर्यंत पोहोचायचं, नाही तर पाण्याची मदत घ्यायची टू मूव्ह दॅट पोलेन ग्रेन्स टू द स्टिग्मा. आणि मग स्टिग्मा असेल किंवा स्टाईल आपण त्याला म्हणू, मग तिथून जशा त्या तिथे पोहोचतात मग पॉलिनेशनसाठी मदत होतं. पण नाहीतर मग जर अबायोटिक फॅक्टर असतील तर बायोटिक फॅक्टरचा पण याच्यामध्ये मदत घेतली जाते. जसं बर्ड्स आले, इन्सेक्ट आले किंवा स्नेल्स आले तर फ्लावरवरती हे बसतात. कारण फ्लावरचा जर तुम्ही बघितलं असेल, कुठलाही फ्लावर, एखाद्या फ्लावरला सुगंध असतो, एखाद्या फ्लावरमध्ये एखादा छोटासा गोड पदार्थ असतो, तर त्यांना खाण्यासाठी असे बर्ड्स, इन्सेक्ट किंवा स्नेल्स वगैरे येतात आणि मग ते काय करतात, पॉलिनेशन करून जातात. मग कुठलाही इन्सेक्ट कुठल्याही फ्लावरवरती बिना कारणाचं येणार नाही जोपर्यंत त्याला तिथे काही भेटत नाही. म्हणून जे हनी बीज असतात त्यांच्यामधून मध गोळा करतात. तर ते जे काही त्यांना लागणारं फूड आहे ते फूड त्या फ्लावरमध्ये असतं आणि मग ते फ्लावर त्याला फूड प्रोव्हाइड करतं आणि मग ते जे काही इन्सेक्ट आहेत ते पॉलिनेशनसाठी मदत करून देतात आणि मग पॉलिनेशन होतं. तिथून त्या पोलेन ग्रेन काय करतात, मूव्ह केल्या जातात. अशा 2 पद्धतीने अँजिओस्पर्म्समध्ये असतील किंवा प्लांट्समध्ये जे पॉलिनेशन होतं, त्या पॉलिनेशनमध्ये ज्या पोलेन ग्रेन नॉन मोटाईल आहेत त्यांना ट्रान्सफर करण्यासाठी, एका जागेवरून दुसऱ्या जागेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे बायोटिक एजंट किंवा अबायोटिक एजंटची मदत घेतली जाते. तसंच ज्या पोलेन ग्रेन आहेत, जे नॉन मोटाईल आपण म्हणतो, दे आर युज्युअली कॅरीड फ्रॉम द फ्लावर टू फ्लावरपासून पण घेतल्या जातात. दॅट इज बाय मीन्स ऑफ द एक्सटर्नल एजंटचा पण याचा यूज केला जातो, ठीक आहे ना. मग पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलेन ग्रेन. बेसिकली आपण पॉलिनेशन काय म्हणू शकतो की पोलेन ग्रेनला ट्रान्सफर करायचं आहे कुठून, अँथरपासून टू द स्टिग्मा ऑफ द फ्लावर, ठीक आहे ना. मग पोलेन ग्रेन बेसिकली जे होतं आहे, ज्या पोलेन ग्रेन्स ज्या नॉन मोटाईल आहेत, पॉलिनेशनमध्ये हेच होईल की पोलेन ग्रेनला काय करायचं आहे, अँथरपासून उचलायचं आहे आणि कुठे पोचवायचं आहे, दॅट इज स्टिग्मावरती पोचवायचं आहे फ्लावरचा.
आणि मग जसं ते स्टिग्मावर पोहोचेल तसं ते पोलेन ट्यूब थ्रू मध्ये त्या ओव्हलमध्ये चाललं जाईल, ओव्हरीच्या ओव्हलमध्ये ते चाललं जाईल. इट इज द प्री रिक्विजिशन म्हटलं जातं. फर्टिलायझेशनची प्री रिक्विजिशन. जर फर्टिलायझेशन व्हायचं असेल तर पॉलिनेशन होणं गरजेचं आहे. कारण पोलेन ग्रेनच जर पोहोचल्या नाही तर फर्टिलायझेशन होणार नाही. म्हणून हे प्री रिक्विजिशन म्हटलं जातं की फर्टिलायझेशनसाठी पोलेन ग्रेन खूप महत्त्वाचे आहेत आणि अशाच पोलेन ग्रेन ज्या अँथरपासून पोहोचण्यासाठी स्टिग्मापर्यंत पोहोचण्यासाठी पॉलिनेशनची गरज पडते. ठीक आहे. मग याच्यामध्ये जे फर्टिलायझेशन होतं बिकॉज बोथ मेल अँड फिमेल गॅमेट्स आर नॉन मोटाईल. कारण मेल गॅमेट पण मोटाईल नाही आहे, नाही ना फिमेल गॅमेट मोटाईल आहे. म्हणून हे जे आहे दोघं मूव्ह करत नाही, एका जागेवर राहतात. म्हणून त्यांना मूव्ह करण्यासाठी पॉलिनेशनची गरज पडते. मोर एव्हर गॅमेट्स आर प्रोड्यूस ॲट अ डिफरंट साईट. कारण मेल गॅमेट वेगळ्या साईटवर प्रोड्यूस होतो आणि फिमेल गॅमेट वेगळ्या साईटवर प्रोड्यूस होतो. म्हणून दोघांना मूव्ह करणं, ठीक आहे ना, पोलेन ग्रेनला मूव्ह करणं अँथरपासून, तर ते खूप महत्त्वाचं असतं पॉलिनेशनमध्ये. ठीक आहे ना. 2 पॉलिनेशन असतात. एक असतं सेल्फ पॉलिनेशन, दुसरं असतं आपलं क्रॉस पॉलिनेशन. सगळ्यात पहिले समजून घ्या, जर पोलेन ग्रेन एका फ्लॉवरवरती, म्हणजे बघा हा एक प्लांट आहे आणि ह्या प्लांटच्या वरती जो फ्लॉवर आहे त्या फ्लॉवरचा हा अँथर आहे. ह्याच अँथरपासून जर त्या पोलेन ग्रेन त्याच फ्लॉवरला भेटल्या तर सेल्फ पॉलिनेशन होईल एकाच फ्लॉवरवरच्या अँथरचा. ठीक आहे ना. पण जर ह्याच फ्लॉवरवरचे पोलेन ग्रेन्स दुसऱ्या फ्लॉवरच्या स्टिग्मावरती पोहोचले तर त्यावेळेस क्रॉस पॉलिनेशन होईल. ठीक आहे ना. म्हणजे बघा, सेल्फ पॉलिनेशन इज द टाईप ऑफ पॉलिनेशन विच ऑकर्स इन द सिंगल फ्लॉवर. एकाच फ्लॉवरवरती होतं. म्हणजे हा फ्लॉवर आहे, या फ्लॉवरचा अँथर, या अँथरवर प्रोड्यूस होणारे पोलेन ग्रेन्स जे त्याच फ्लॉवरच्या स्टिग्मावरती जाऊन बसतील तर त्यावेळेस सेल्फ पॉलिनेशन होईल. तर हे सिंगल प्लांट याच्यामध्ये असतं. इट इज रिझल्ट इन इनब्रीडिंग. यात त्याला आपण म्हणतो सेल्फनिंग म्हटलं जातं. इट कॉन्ट्रास्ट क्रॉस पॉलिनेशन. इट इज द ट्रान्सफर ऑफ द पोलेन ग्रेन. तर याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे आपली आली सेल्फ नंतरची क्रॉस पॉलिनेशनमध्ये. क्रॉस पॉलिनेशन जसं आपण म्हणतोय, जे क्रॉस पॉलिनेशन होतं इज द ट्रान्सफर ऑफ पोलेन ग्रेन फ्रॉम द अँथर ऑफ द वन फ्लॉवर. म्हणजे इथे बघा, हा आहे एक अँथरचा फ्लॉवर, बरोबर आहे. हा आपल्याकडे एक फ्लॉवर आहे, ठीक आहे. ह्या फ्लॉवरवरचा अँथर, ठीक आहे. आणि इथून जे पोलेन ग्रेन्स आहेत ते दुसऱ्या फ्लॉवरच्या स्टिग्मावर पोहोचवण्याकरता जे पोहोचवले गेले, अशा पॉलिनेशनला म्हटलं जातं क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे ना. या क्रॉस पॉलिनेशनमध्ये 2 टाईप येतात. एक आहे झिनोगॅमी आणि गिटोनोगॅमी. गिटोनोगॅमी आणि झिनोगॅमी दोघंच्या दोघं हे क्रॉस पॉलिनेशनमध्ये येतात आणि जे ऑटोगॅमी आहे ते सेल्फ पॉलिनेशनमध्ये येतं. ठीक आहे ना. मग क्रॉस पॉलिनेशन तुम्हाला समजलं की अँथर आहे एका फ्लॉवरचा, ठीक आहे, आणि त्या अँथरपासून पोलेन ग्रेन दुसऱ्या फ्लॉवरच्या स्टिग्मावरती जाऊन बसले तर त्यावेळेस क्रॉस पॉलिनेशन होईल. ठीक आहे ना. मग दॅट इज द क्रॉस पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलेन ग्रेन फ्रॉम द अँथर ऑफ द वन फ्लॉवर टू द स्टिग्मा ऑफ द अनदर फ्लॉवर. ठीक आहे, ऑफ अ डिफरंट प्लांट्स ऑफ द सेम स्पेसिस. द पॉलिनेशन ऑफ द सेम डिफरंट फ्लॉवर जरी असले तरी पण स्पेसिस त्याच आहेत, सेम स्पेसिस आहेत. तुम्ही म्हणणार मग एक आहे वडाचं झाड, दुसरं आहे पिंपळाचं झाड. ठीक आहे, वडा आणि पिंपळाच्या झाडांचा आपण थोडासा वेगळा विचार करू. पण एक आहे गुलाबाचं झाड आणि दुसरं आहे आपलं झेंडूची फुलं, झेंडूचं झाड आहे. यांच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, कारण दोघं वेगवेगळ्या स्पेसिस आहेत. ठीक आहे, सेम स्पेसिसमध्ये हे क्रॉस पॉलिनेशन होतं. ठीक आहे ना. मग बघा, पॉलिनेशन कॅन बी फर्दर डिवायडेड इंटू 3 बेसिक सोर्सेस आहेत पॉलिनेशनचे. 3 बेसिक सोर्सेस म्हणजे जसं आपण बोललो, ऑटोगॅमी जे सेल्फ पॉलिनेशनमध्ये येतं, गिटोनोगॅमी जे क्रॉस पॉलिनेशनमध्ये येतं आणि झिनोगॅमी हे पण क्रॉस पॉलिनेशनमध्ये येतं. पण जर तुम्ही गिटोनोगॅमी और ऑटोगॅमीचा विचार केला झिनोगॅमी सोडून, ठीक आहे, झिनोगॅमीचा पण आपण विचार करू. ठीक आहे. पहिले ऑटोगॅमीमध्ये काय होतं की दॅट इज द टाईप ऑफ पॉलिनेशन इन विच द बायसेक्शुअल फ्लॉवर. म्हणजे एकाच फ्लॉवरवरती मेल गॅमेट पण असतो, फिमेल गॅमेट पण असतो. म्हणजे अँथर आणि स्टिग्मा दोघं एकाच फ्लॉवरमध्ये असतील. ठीक आहे ना. मग दॅट इज ओवन पॉलेन ग्रेन. म्हणजे फ्लॉवर जे आहे हे फ्लॉवर आहे आणि ह्याच फ्लॉवरवरती पोलेन ग्रेन तयार झाल्या आणि त्याच फ्लॉवरच्या अँथरवर जाऊन बसल्या तर हे असतं ऑटोगॅमी. दॅट इज वॉट अ सेल्फ पॉलिनेशन म्हटलं जातं. आणि असं सेल्फ पॉलिनेशन तो पिया प्लांटमध्ये, म्हणजे आपली जी वाटाण्याची झाडं असतात त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन केलं जातं. ऑफरिंग अ जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स. म्हणजे त्याच्या पॅरेंट्ससारखेच हे एक्झॅक्टली दिसतात. ठीक आहे, कारण त्याच फ्लॉवरवरून आणलेले अँथरचे पोलेन ग्रेन त्याच स्टिग्मावरती बसून हे जेनेटिकली आयडेंटिकल पॅरेंट्ससारखे दिसतात. पण गिटोनोगॅमी
हे क्रॉस पॉलिनेशनचा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये प्लांट तेच आहे, फक्त फ्लावर एकाच प्लांटवरचे दोन वेगवेगळे फ्लावर्स आहेत. ठीक आहे ना. इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन ऑफ अ स्टिग्मा ऑफ अ डिफरंट फ्लावर प्रोड्युसिंग अ सेम प्लांट. ठीक आहे ना. पोलन ग्रेन वेगळ्या फ्लावरवरती येतं आहे. हा सेम प्लांट आहे, सेम प्लांट एकाच प्लांट आहे, हा एक प्लांट आहे. बरोबर. या प्लांटमध्ये बघा, हा एकच प्लांट आहे, फक्त एका प्लांटवरती दोन फुलं आलेली आहेत. ठीक आहे. मग ह्या फ्लावरवरचा पोलेन ग्रेन या फ्लावरवरच्या स्टिग्मावरती जाऊन बसेल, तर ह्या वेळेस जे काही पॉलिनेशन होईल ते पॉलिनेशन येतं आपलं गिटोनोगॅमीमध्ये. ठीक आहे ना. इट इज अ फंक्शनली सिमिलर टू द क्रॉस पॉलिनेशन सारखंच आहे. ॲज इट इज इन्व्हॉल्व्स अ पॉलिनेशन एजंट, पॉलिनेटिंग एजंट त्याच्यामध्ये पण इन्व्हॉल्व असतात. बट इट इज नॉट ब्रिंग अबाउट द जेनेटिकल, याच्यामध्ये जेनेटिकल व्हेरिएशन खूप कमी येतं. ठीक आहे. कारण त्याच प्लांटवरचे फ्लावर आहेत आणि तिथेच ते येत आहेत, म्हणून जेनेटिक व्हेरिएशन खूप कमी दिसतं. ठीक आहे. व्हेरिएशन अँड ओनली ऑफ द इकॉलॉजिक सिग्निफिकन्स याच्यामध्ये दिसतात. जसं क्युकंबर, कुकरबिटा मॅक्झिमा जो आहे, म्हणजे तुम्ही मराठीमध्ये त्याला भोपळा म्हणतात ना, आपल्या भाषेमध्ये त्याला भोपळा म्हटलं जातं. हे भोपळ्याचं जे झाड असतं ना, दॅट इज त्याला म्हटलं जातं कुकरबिटा मॅक्झिमा. तर ह्याच्यामध्ये असे जे पॉलिनेशन आहे, क्रॉस पॉलिनेशन ज्याला आपण गिटोनोगॅमी म्हणतो, ते याच्यामध्ये आपल्याला ऑब्झर्व्ह होऊन जातं. इट इज सिमिलर टू द ऑटोगॅमी ॲज द पोलेन ग्रेन्स आर कम्स फ्रॉम द सेम प्लांट. म्हणजे गिटोनोगॅमीमध्ये पण सेम प्लांटचेच आहे, प्लांट तोच आहे, पोलेन ग्रेन्स आहेत, पण फ्लावर वेगवेगळे आहेत. बरोबर. इथे एकाच प्लांटवरचे फ्लावर आहेत, फक्त एका प्लांटच्या फ्लावरचा पोलेन ग्रेन त्याच प्लांटच्या फ्लावरवरत्या स्टिग्मावरती जाऊन बसतोय. पण ॲटोगॅमीमध्ये काय होतंय की डायरेक्ट जो फ्लावर आहे त्याचाच पोलेन ग्रेन त्याच स्टिग्मावरती जाऊन बसतो ऑटोगॅमीमध्ये. ठीक आहे ना. पण एक जो गॅमी आपण म्हणतोय, जे क्रॉस पॉलिनेशनचा एक भाग येतो, म्हणजे आउटर ब्रीडिंग त्याला म्हटलं जातं. याच्यामध्ये दोन वेगवेगळे प्लांट असतात. बरोबर. आणि अशा दोन वेगवेगळ्या प्लांटमध्ये आता ह्याच फ्लावरचा स्टिग्मा याच्यावरती पोलेन ग्रेन त्याच फ्लावरच्या दोन वेगवेगळ्या फ्लावरवरती झिनोगॅमी दाखवत होता. ठीक आहे. पण इथे डायरेक्ट सेम स्पेसिसचे दोन वेगवेगळे प्लांट्स आहेत. आता मग इथून जो पोलेन ग्रेन आला, तो पोलेन ग्रेन इथे जाऊन बसेल, तर त्यावेळेस झिनोगॅमी म्हणजे क्रॉस पॉलिनेशन आपल्याकडे होईल. इन दिस टाईप मग इथून पोलेन ग्रेन आला, ह्या प्लांटचा पोलेन ग्रेन दुसऱ्या प्लांटच्या स्टिग्मावरती जाऊन बसेल, तर त्यावेळेस क्रॉस पॉलिनेशन होईल. ठीक आहे ना. सो इट इज अ टाईप ऑफ क्रॉस पॉलिनेशन व्हेन पोलेन ग्रेन्स ऑफ द वन फ्लावर इज डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा ऑफ द फ्लावर ऑफ द डिफरंट प्लांट बिलॉंगिंग टू द सेम स्पेसीज. ठीक आहे. दोघं सारख्या स्पेसीचे आहेत. ठीक आहे. जर आपण वाटाण्याची झाडं म्हटली तरी ते पण. बरोबर. नाहीतर मग आपण जर डाळिंबाची झाडं म्हटली, ठीक आहे, त्यांच्यावरती पण असं पॉलिनेशन होऊ शकतं. ठीक आहे. मग व्हेरिएशन जे आहे ते खूप जास्त दिसायला भेटतं. म्हणजे जेनेटिकली आयडेंटिटी जी आहे, जनरे जनरेट जनरेटिव्ह इट जनरेट्स जेनेटिकली व्हॅरिड ऑफस्प्रिंग याच्यामध्ये येतात. म्हणजे जेनेटिकल व्हेरिएशन आपल्याला याच्यामध्ये दिसायला भेटतं. सो विथ द हेल्प ऑफ पॉलिनेटिंग एजंट्स याच्यामध्ये यूज केला जातो. ठीक आहे ना. मेजॉरिटी ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट जे आहेत डिपेंड ऑन द ट्रान्सफर ऑफ द पोलेन ग्रेन. कारण सगळ्यात जास्त याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की पोलेन ग्रेन ट्रान्सफर होणं. एका स्पेसिसपासून दुसऱ्या स्पेसी असो किंवा सेम स्पेसिसच्या प्लांटमध्ये असो. ठीक आहे. सॉरी, सेम स्पेसिस, दुसऱ्या स्पेसिस नाही, दुसऱ्या स्पेसी बोललो मी. सेम स्पेसिसच्या प्लांटमधून फक्त पोलेन ग्रेन ट्रान्सफर व्हायला पाहिजे, हीच महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये येऊन जाते. ठीक आहे ना. सो व्हर्च्युअली ऑल सीड्स प्लांट्स नीड टू बी पॉलिनेटेड. ठीक आहे ना. प्रत्येक सीडचे जे प्लांट आहेत त्यांना पॉलिनेशनची खूप गरज असते. मोस्ट ऑफ द फूड अँड द फायबर क्रॉप्स ग्रोईंग थ्रू आउट द वर्ल्ड डिपेंडिंग ऑन द अपॉन द पॉलिनेटर्स ऑफ द रिप्रोडक्शन. ठीक आहे. रिप्रोडक्शनसाठी पॉलिनेटर्सवरती हे खूप डिपेंड असतात. म्हणजे द एजंट रिस्पॉन्सिबल फॉर द पॉलिनेशन हॅव बीन ग्रुप इन टू दोन मेन कॅटेगरी आपण पहिले पण बघितल्या, जसं ॲबॉयोटिक एजंट आहे किंवा बायोटिक एजंट आहेत. तर ह्या दोघं पद्धतींबद्दल, ॲबॉयोटिक एजंट आणि बायोटिक एजंटबद्दल आपण काय करू, नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कशन करू. आय होप तुम्हाला लेक्चर समजलं असेल. जर लेक्चर समजलं तर प्लीज लाईक करायला विसरू नका. शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड लेक्चर कंप्लीट बघत जा. ठीक आहे. जेवढे कुठलेही मी लेक्चर्स सेंड करतो तेवढे. ठीक आहे. अँड ज्यांनी आजचं लेक्चर कंप्लीट बघितलं त्यांचा मी मनापासून आभार मानतो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.